नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेले जे काही उमेदवार आहेत त्यापैकी विविध मुदतीत रुजू न झालेले उमेदवारांची नियत वाटप रद्द करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सरळ सेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2023 प्रतीक्षा अधिक क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांचे नियत वाटप रद्द करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की जे काही सरळ सेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2023 ही जी काही झाली होती त्याची जी काही प्रतीक्षा यादी होती दुसऱ्या क्रमांकाची, त्यामधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेले जे काही उमेदवार आहेत त्यांचे नियत वाटप रद्द करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा GR आलेला आहे। या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की 7 ऑक्टोबर 2025 हा आत्ता आलेला अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, चला तर याबद्दलची सविस्तर अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। शासन आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संदर्भाधीन क्रमांक 7 येथील दिनांक 23/7/2025 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 मधून प्रतीक्षा यादी क्रमांक 2 मधून 25 उमेदवारांपैकी मंत्रालयीन विभागात व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता शिफारस केली होती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारसीनुसार या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 8 येथील दिनांक 1/8/2025 च्या ज्ञापनान्वये सदर 25 उमेदवारांचे मंत्रालयीन विभागात व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात नियत वाटप करण्यात आले होते। सदर ज्ञापनान्वये उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी दिनांक 1/9/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती। तथापि नियत वाटप करण्यात आलेल्या 25 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांनी विहित मुदतीत नियुक्ती स्वीकारली नाही। तसेच संदर्भाधीन क्रमांक 9 येथील दिनांक 2/8/2019 च्या शासन परिपत्रकानुसार नियुक्ती आदेश नमूद केलेल्या 30 दिवसांच्या मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास किंवा विहित कालावधीत रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा विहित वाढीव कालावधीत उमेदवार रुजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश निर्गमित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि त्यानुसारच आता संदर्भाधीन क्रमांक 9 येथील शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार संदर्भाधीन क्रमांक 8 येथील दिनांक 1/8/2025 रोजीच्या ज्ञापनान्वये मंत्रालयीन विभागात व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नियत वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी विहित कालावधीत तसेच विहित वाढीव कालावधीत रुजू न झालेल्या सोबतच्या विवरणपत्र अ मधील उमेदवारांचे नियत वाटप रद्द करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की 1/8/2025 रोजीच्या ज्ञापनान्वये मंत्रालयीन विभागामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर 25 जणांना नियत वाटप ही देण्यात आलेली होती। त्यापैकी 15 उमेदवार जे काही आहे ते रुजू झालेले आहे आणि राहिलेले जे काही 10 उमेदवार जे काही होते त्यांनी दिलेल्या विहित कालावधीत रुजू न झाल्यामुळे सोबतच्या विवरणपत्रातील अ मधील जे काही उमेदवार आहे त्यांची नियत वाटप हे रद्द करण्यात आलेले आहे। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 20/25/10/07/02/03/5407 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे हा क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे अपडेट आहे ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।